तुमची? आम्ही 70 जण आहेत? हा 70 जण आहेत. आणि आमच्या सोबत स्टाफ पण वगैरे आहे. अच्छा बरं. आणि मग तुम्ही दररोज किती लोकांना ही सेवा देता? तो वारकरी असेल पायी चालत आल्यानंतर त्याचा जो शीन आहे त्याचा जो थकवा आहे तो कमी होतोय. तर त्यामुळे आम्ही असं सजेस्ट करतो की म्हणजे पेनकिलरचा वापर सहसा न करता या असल्या प्रकारची सेवा करून घेणं खूप चांगलं आहे. जे का रंजले गांजले त्यासी माने जो आपुले तुची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी तुका मने सांगू किती हेची भगवंताचे मूर्ती. हेच दुर्गा आहेत, हेच कालिका देवी आहेत, हेच रुक्मिणी माता आहेत. कारण सिलेबसचा पाठ म्हणून ह्या सेवेमध्ये आलेले आहेत. समाज, सरकार किंवा देश या मंडळींची सेवा देशासाठी वापरू शकतो, गल्लीत वापरू शकतो, दिल्लीत वापरू शकतो, बॉर्डरवरती वापरू शकतो. आणि हे जनरेशन आता जे नवीन आहे हे किमान 35 वर्ष या देशासाठी सेवा करणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघत असाल की मी इथं बसलेलो आहे गव्हर्नमेंटच्या जर्मन टेंटमध्ये, जर्मन हँगर. आणि इथं माझी कोणीतरी सेवा करते. सेवा काय करतायत तर तुम्हाला माहीत आहे मी चालत आलेलो आहे पुण्यावरून. आता मी पिराची कुरोली म्हणजे पंढरपासून जवळ आहे. म्हणजे आता आमचं उद्या कदाचित उद्या आणि परवा 2 दिवसात आमची वारी संपेल. तर मी इथं आल्यानंतर इथं नर्सिंग महाविद्यालयाच्या इथल्या नर्सिंग महाविद्यालयाच्या मुली आहेत. तर त्या इथल्या वारकऱ्यांना जे चालत आलेले आहेत त्या वारकऱ्यांना सेवा देण्याचं पुण्याचं काम करतायत. तर माझ्यासोबत ही कन्या आहे, माझ्या मुलीसारखीच आहे. तर तुझं नाव सांग. माझं नाव निकिता नवरे. बरं. तर हे तुम्हाला कुणी सांगितलं हे असं करायला? हे आमच्या कॉलेजचं काम जागोजागी असते दरवर्षी. बरं. आणि कुठलं कॉलेजचं नाव काय? कर्मयोग इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग. बरं. किती दिवसापासून करते? हे 2 वर्ष झालं आता. बरं. तर काय सांगशील आणखीन, कसं वाटतं? काय आता आनंद मिळतो का डोकेदुखी आहे? काय आहे हे हातात घेऊन आनंद भेटतो सेवा करायला. बरं. प्रत्येक माणसाचा अनुभव घ्यायचा, कसं चालत आल्यानंतर पाय दुखतात त्यांचे. असे कोण दाबून देत नाही ना. कॅम्प असल्यामुळे ते सगळे दाबून देतात ना. बरं. मग याचं काय प्रशिक्षण घेतलंय का हे शास्त्रशुद्ध? नाही. मग आपण हां तुमच्या कोर्समध्येच आहे? कोर्समध्येच आहे ते. बरं. इथं दुसरी एक कन्या आहे, नर्स आहे, प्रशिक्षणार्थी ना. हा नाव सांग आणि सांग तुला कसं कसं वाटलं, किती दिवसापासून? माझं नाव कीर्ती जगन्नाथ मोरे. मी BSc नर्सिंग 3rd इयरमध्ये शिकत आहे. तर या वारकरी संप्रदायामध्ये मी पहिल्यांदाच आले. पण मला असं वाटलं की इथे सगळे वारकरी लांबून येतात ना. मग त्यांची थोडीशी सेवा करावी असं पण वाटलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद घ्यावा असं वाटला की दुखतायत पाय त्यांचे, त्यांना खूप वेदना पण होत आहेत, खूप लांबून चालत पण येतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमच्यासाठी खूप मोठा श्रद्धा व प्रेम. किंवा आम्ही जाऊ शकलो नाही ना, ते तर आमच्यानुसार जातात ना, तेच आमच्यासाठी खूप आहे. बरं. मग आता ह्याचा तुम्हाला जॉबसाठी काय फायदा होतो? म्हणजे आता तुम्हाला इंटर्नशिप म्हणून दिले ना हे काम? हां. बरं. म्हणजे आता जॉबला काय फायदा होणार? जॉबला म्हणजे आता जे वृद्ध वगैरे किंवा जास्त वयाचे पुरुष किंवा स्त्रिया वगैरे असतील ना, त्यांचे जरा हात पाय वगैरे काय दुखतायत काय नाही ते बघू शकतो आम्ही. बरं. हे कॉलेज कोणाचं आहे? कॉलेज रोहन परिचारक मालक यांचं आहे. त्यांचं कॉलेज आहे. त्यांनी म्हणजे त्यांच्या संस्थेकडून हे कॉलेज चालवलं जातं. आणि मग त्यांनी पण प्राचार्यांनी तुम्हाला सांगितलं? हां, प्राचार्यांनी सांगितलं. काय काय सांगितलं होतं त्यांनी प्राचार्यांनी? म्हणजे कशी सेवा करायची काय त्याच्या अगोदर ट्रेनिंग वगैरे दिलं असेल ना तुम्हाला? ट्रेनिंग वगैरे म्हणजे रिस्पेक्ट वगैरे प्रत्येकाला द्यायची की आणि त्यांचे काय दुखतंय काय नाही ते विचारायचं आणि आपलं काम करायचं. किती जणांची टीम आहे तुमची? आम्ही 70 जण आहेत. हां 70 जण आहेत. आणि आमच्या सोबत स्टाफ पण वगैरे आहे. अच्छा. बरं. आणि मग तुम्ही दररोज किती लोकांना ही सेवा देता? दररोज आम्ही म्हणजे जेवढे भेटतील तेवढे सगळे. बरं. असेल ते. हां. आम्ही मोजत नाही. अंदाज असेल ना, 20-25? अंदाज तर नाही. ओके. पण आता हे 200 ते 300 लोक असतील.
बर हां मग आता ते संध्याकाळी तुम्ही घरी जाल तेव्हा तुमचेच हात दुखत असतील. दुखत असतील पण आम्ही सेवा करून येतो ना, म्हणून काय वाटत नाही. ते त्यांच्या दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच आमचं मन भरून जातं. बर आता आपण जे सेवा घेत आहेत ना त्यांच्याशी बोलू. ते थोडेसे वैद्यकीय क्षेत्रातलेच आहेत, डॉक्टर आहेत ते. तर म्हणजे ही जी थेरपी आहे याचा कसा फायदा होतोय काय तुम्ही सांगा. एक तर सर्वात महत्त्वाचं आहे की जवळ जा. हां एवढ्या दुरून येऊन चालत येतात वारकरी, आणि त्याच्यामध्ये म्हणजे कोणतेही पेनकिलरपेक्षा न घेता यासारखी फिजिओथेरपी म्हणा किंवा याला एका प्रकारचं मस्क्युलर हे म्हणतात त्याला क्रॅम्प जे म्हणतो आपण त्याला, गोळे येतात पायाला, तर त्या याच्यासाठी हे चांगली सेवा आहे. आणि याच्यानंतर लगेच तो जो वारकरी असेल पायी चालत आल्यानंतर त्याचा जो शीन आहे, त्याचा जो थकवा आहे तो कमी होतोय. तर त्यामुळे आम्ही असं सजेस्ट करतो की म्हणजे पेनकिलरचा वापर सहसा न करता या असल्या प्रकारची सेवा करून घेणं खूप चांगलं आहे शरीरासाठी. अच्छा, दुसरा एक तुम्हाला प्रश्न की हे तुम्ही फक्त आजच पंढरपूरच्या आसपास आलात म्हणून हे घेतात, इथं आसपास आला म्हणून सेवा देताय का अगोदरपासूनच देताय? अगोदरपासूनच आहे. कुठून आहे? कुठून म्हणजे पंढरपूर ते जवळ गाव आहेत ना, म्हणजे वाखरी आलं ते नाही विराची तिकडे कुरवली जाणार आलं. आहे ना दिंडी. हां. आता आमची दिंडी देऊपासून आली, हां. तर तिकडं तुम्ही होता का अकलूजला, इंदापूरला वगैरे? अकलूज इंदापूरला एवढंच लांब जमत नाही ना, मग तिथल्या कॉलेजचे तिथले विद्यार्थी असतात. अच्छा बरं हां. बरं. अच्छा ज्या त्या कॉलेज जवळच्या कॉलेजचे हा, जवळचे कॉलेजचे विद्यार्थी, एवढं लांब येणं होत नाही ना. बरं. इथं एक आपले महाराज आहेत, तुम्ही सांगा जरा एखादा अभंग गाऊन ह्या मुलांनी जी सेवा केली, अभंगामध्ये बसवा तुमची सेवा. हे जरा हां तुकारामाचा अभंग म्हणू का? हां म्हणा, कोणाचं आहे म्हणा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आज हे ताई जे सेवा करत आहेत, कारण मनुष्य जन्म सेवेसाठी आहे, सत्कार्यासाठी आहे, परोपकारासाठी आहे. हां. परोपकार पुण्य, परपीडा पाप, अशा म्हणीप्रमाणे आज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली यांच्यावर इतके काय आता संस्कार पडणार आहेत. आजपासून हे आता याच्यानंतर पुढे आईवडिलाची सेवा करतील, सासू-सासऱ्याची सेवा करतील, अशाच प्रकारे पतीची सेवा, यांचा संसार सुखानं शिस्तबद्ध चालेल. म्हणजे सेवेमधल्या माणसाला एक म्हणजे निसर्ग शक्ती देते, विचार चांगले देते. आणि त्यामुळं हे आज जे सेवा केलेत, जगद्गुरू तुकोबराया म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी माने जो आपुले, तुची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी, तुका मने सांगू किती हेची भगवंताचे मूर्ती. हे दुर्गा आहेत, हेच कालिका देवी आहेत, हेच रुक्मिणी माता आहेत. कारण जे का रंजले गांजले म्हणजे आता फिरून आले, ईश्वराचं नामचिंतन करत आले, भक्तीच्या मार्गाने आलेत, हजारो कोसावून आलेत, त्यांची सेवा करत आहेत. यांच्या जीवनात एक वेगळा सुख, समाधान, आनंद मिळो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. यांच्याकडून भरभराट अशी समाजाची सेवा करून मोठे डॉक्टर हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपितो. जय गुरुदेव. तर आपण इथं जे महाराष्ट्रातलं एक मोठं महाविद्यालय आहे विजेटे, तर विजेटीआयचे निवृत्त तांत्रिक अधिकारी आहेत, त्यांची मुलगी फॉरेनला गेलेली आहेत, तर मुलगाही फॉरेनला शिकून आलेला आहे. तर त्यांनी ह्या मुलींशी कशी संवाद साधला, त्यांनी या मुलींकडनं सेवा घेतली, तर त्यांच्याही भावना आपण जाणून घेऊया. सुधीर जाधव, तुषार खरात मित्र जे बोलले ते एका मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज VJTI मुंबईमध्ये एक 139 वर्षाचं कॉलेज आहे. आणि ते विविध कोर्सेस चालवतं. आम्ही विद्यार्थ्याबरोबर खूप कनेक्ट असल्यामुळं, पर्टिक्युलरली जे ग्रामीण भागामधून मेरिट बेसवरती मुली VJTIमध्ये ॲडमिशन घेत आहेत आजकाल, तर त्यांच्या समस्या, अभ्यासाच्या समस्या, ग्रामीण भागातल्या मुली जर VJTIमध्ये आल्या हॉस्टेलमध्ये, तर शहरातली एक मुलगी राहणार, ग्रामीण भागातली एक मुलगी राहणार. ते संघर्ष आम्ही सगळे टक्के, टोनपे, डायलॉग मारणे, टॉन्ट मारणे, त्याच्यातून
या मुली मला दिसल्या. काउन्सिलिंगची पार्श्वभूमी असल्यामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, टीनेज ज्या मुलं मुली आहेत त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत. मी बोललो हे जर सेवा करतायत वारीच्या निमित्तानं तर त्यांना पण बोलवून घेऊया. आम्ही त्या निमित्ताने बोलवलं आणि डायलॉग केल्यानंतर लक्षात आलं, नेहमीप्रमाणे आम्ही मुलींना विचारलं की तुम्ही स्वतः झालात का कोणी उद्योग केलं का कोणाचं अनुकरण केलं नातेवाईकाचं शेजाऱ्याचं, तर त्या म्हणतात की नाही, नोईंगली आम्ही स्वतंत्र विचार केला, घरच्या लोकांनी सपोर्ट केला आणि त्या आता 4 वर्षाच्या म्हणजे 8 सेमिस्टरच्या इंजिनिअरिंगला इक्विव्हॅलंट हा कोर्स आहे 4 वर्षाचा म्हणजे, आणि त्या सिलेबसचा पार्ट म्हणून ह्या सेवेमध्ये आलेल्या आहेत. समाज, सरकार किंवा देश या मंडळींची सेवा देशासाठी वापरू शकतो, गल्लीत वापरू शकतो, दिल्लीत वापरू शकतो, बॉर्डरवरती वापरू शकतो. आणि हे जनरेशन आता जे नवीन आहे हे किमान 35 वर्ष या देशासाठी सेवा करणार आहे, कारण यांचं सर्व्हिस लाईफ असतं 30 ते 35 वर्ष. आणि ह्या जर अर्ली डिग्रीनंतर लगेच जर सेवेला सुरू केलं आहे आणि यांचं करिअर म्हणून, तर ह्या देशासाठी खूप मोठा ठेवा आहे आणि ही मॅनपॉवर आहे आणि देशाने या लोकांचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे, जे आज दुर्लक्ष गेलेलं आहे. लाखो मुलं शिकलेले आहेत, लाखो ठिकाणी काम करण्याची गरज आहे, परंतु कामाचं ठिकाण आणि ते काम करू इच्छिणारे हात यांची सांगड अद्याप न झाल्यामुळे अनेक ठिकाणी कचरा पडला आहे, झाडं लावायचे, नर्सिंग करायचं आहे, डॉक्टर पुरेसे नाहीत, नर्सेस पुरेसे नाहीत. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पॅरामीटरनुसार भारत खूप मागे आहे अजून, आणि हे मला कौतुक वाटलं या मुलींचं. आम्ही या वारीच्या निमित्ताने पांडुरंग त्यांना आणि रुक्मिणी आशीर्वाद देईलच, पण आम्ही पण त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या मुलींनी चांगली सेवा आम्हाला दिली आणि आमच्यासारखे असे हजारो वारकऱ्यांनी हे सेवा घेतली असेल. त्यांचे 70 मित्रमैत्रिणी आहेत, 70 जण आहेत. सगळ्या मुली आहेत की मुलं बी आहेत? हां, तर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत आहेत. तर या सगळ्यांना आमचेही आशीर्वाद लाभो, विठ्ठलाचे सुद्धा आशीर्वाद लाभो सगळ्याच जणांना. आणि तुमच्या प्राचार्यांना, तुमच्या पारिचारक साहेबांना आमचे धन्यवाद सांगा सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने.